उत्पदाम हिमालय किरीटिनीम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम वंदे मातरम। अर्थात ज्याच्या पायांना समुद्र स्पर्श करतो, जो हिमालयाचा मुकुट धारण करतो आणि जो ब्रह्मर्षी आणि राजर्षीच्या रत्नांनी सुशोभित आहे, अशा भारत मातेला माझा नमस्कार असो। नमस्कार, मी कुमारी शीतल रेखा श्यामसिंग राजपूत, छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित महोदय आणि माझ्या युवा मित्रांनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ भारतापुरता नाही, तर भारताच्या पुढील 25 वर्षाचा रोडमॅप आहे। भारताचा युवक, संविधानाचे महत्त्व आणि भारताचे भविष्य। मित्रांनो, हीच ती जन्मभूमी आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले। हे संविधान म्हणजे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर भारताचं ऑपरेटिंग सिस्टम आहे। संविधान नाही तर दिशा नाही। आज आपण डिजिटल भारतात जगतो। UPI पैसे अगदी सेकंदात जातात। डिजिटल लॉकर्समुळे कागदपत्रे सुरक्षित राहतात आणि त्यांची गरज भासत नाही। चंद्रयान 3 ने चंद्रयानाच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवलाय। तंत्रज्ञान प्रगत झाले, पण मूल्ये प्रगत झालीत का? संविधान आपल्याला 4 गोष्टी शिकवते: स्वातंत्र्यता, समता, बंधुता आणि न्याय। या 4 स्तंभांपैकी जर एकही ढासळला तरी भारताची ही इमारत टिकणार आहे का? युवक मजबूत, संविधान मजबूत, तर भारत मजबूत। आजचा युवक पर्यावरणाबाबत जागृत आहे। EV गाड्या, सोलर एनर्जी, स्टार्टअप्समध्ये ग्रीक टेक आज आपण बघत आहोत। हे बदल आपण पाहतोय, पण बदल इथेच थांबत नाही। आजही प्लास्टिक रस्त्यावर फेकले जाते, आजही निसर्गाला दुय्यम स्थान दिले जाते। संविधान आपल्याला हक्क देते, पण निसर्गासाठी कर्तव्य बजायला शिकवते। हक्कांसोबत कर्तव्य हे आपल्याला ते शिकवते। मित्रांनो, आज भारत जगातील सर्वात युवा देश आहे, पण शिक्षण असूनही केवळ नोकरीपुरी मर्यादित आहे। फक्त नोकरीच का, नवनिर्मिती का नाही? आज स्टार्टअप इंडिया, युनिकॉर्न कंपन्या, मेक इन इंडिया, AI आणि स्पेस टेकमध्ये भारत आघाडीवर आहे। एखाद्या ग्रामीण युवक ॲप तयार करून लाखो लोकांचे जीवन बदलू शकतो। हेच संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आहे। नोकरी शोधणारा नाही, तर नोकरी देणारा युवक असावा। पण मित्रांनो, फक्त आर्थिक प्रगती पुरेशी नाही। मानसिक आरोग्य आज सर्वात मोठा प्रश्न बनला आहे। सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स, पण प्रत्यक्षात एकटेपणा। संविधानाने दिलेले स्वातंत्र्य मनानेही स्वातंत्र्य असले पाहिजे। आजही आपण त्वचेचा रंग, भाषा, जातीवरून न्याय करतो, पण संविधान सांगते तू आधी भारतीय आहेस। गोऱ्या माणसांपासून न्यूनगंड आजही आपल्या विचारात आहे। ब्रँड परदेशी हवा, पण आत्मसन्मान भारतीय असला पाहिजे। ब्रँड जागतिक, ओळख भारतीय। मित्रांनो, भारताचे भविष्य संसदेत ठरते, पण त्याची दिशा युवक ठरवतो। राजकारणात वाईट नाही, वाईट राजकारणी घडवणारी उदासीनता वाईट आहे। संविधान वाचणारा, समजून घेणारा आणि जगणारा युवक भारत घडवू शकतो। युवा संसदेत, युवा नेतृत्वात असतो। शेवटी एवढेच की भारताचा भविष्यकाळ हा स्वप्न नाही, तो एक जबाबदारी। ती जबाबदारी संविधान आपल्या हातात देते आणि ती पार पाडण्याची ताकद युवकांच्या मनात आहे। जसे डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले होते की महान राष्ट्रे सुंदर लोकांमुळे नव्हे, तर जबाबदार नागरिकांमुळे घडतात। चला तर मग संविधान जपूया, युवक शक्ती जागरूक करूया आणि भारताला केवळ विकसित नव्हे, तर मूल्याधिष्ठित महासत्ता बनवूया। संविधान आज, तर भारत उद्या। धन्यवाद। प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता। या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून। प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते। ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता। प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार।